नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे गावरान पद्धतीची चिलाची भाजी। तर बघा, ही भाजी आहे हिला काही पेरायला वगैरे लागत नाही, तर ही आपोआप उगवली जाते। जास्त करून ही भाजी गव्हामध्ये दिसून येते बघा। जेव्हा गहू पेरतात त्यावेळेस गव्हामध्ये ही भाजी आपोआप उगवती। ही खूप औषधी गुणकारी भाजी आहे, पौष्टिक आहे। तर अशा पद्धतीची भाजी आपण आज इथं बनवणार आहे। तर भाजी बघा आपण काढून आणलेली आहे शेतामधनं। त्यानंतर बघा इथं आता ही भाजी आपल्याला जशी मेथी निवडतो त्याच पद्धतीने आपण ही भाजी फक्त शेंडे वगैरे काढून घ्यायचे, हिचे जास्त काटक्या वगैरे घ्यायच्या नाहीत। तर इथं बघू शकता, कारण मेथी सारखा ह्याच्या काटक्या एवढ्या कोवळ्या नसतात, तर थोडीशी आपण इथं शेंडे शेंडे भाजीचे काढून घेणार आहे। तर बघा इथं भाजी माझी छान निवडून झालेली, तर हिला मी जवळजवळ 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली। आणि त्यानंतर बघा इथं अगदी थोडी मुठभर इथं मुगाची डाळ मी धुवून पाणी न टाकताच फक्त ही अशीच ठेवलेली आहे। तर डाळ बघा पाणी न टाकता ठेवली तरी चांगली भिजलेली आहे। तर 2 कांदे आपल्याला इथे लागणार आहेत। तर 2 मीडियम साईजचे कांदे, 15-20 लसूण पाकळ्या कुटून घेतल्यात, 5-6 तिखट मिरच्या कुटून घेतल्यात, 1 चमचा जिरं, चवीनुसार इथं आपल्याला मीठ, थोडा हिंग आपण टाकूया। त्यानंतर तेल लागणार आहे आपल्याला। तर सगळ्यात आधी आपण कढई ठेवलेली आहे बघा। तर कढईत मध्ये आपण एक पळीभर असं तेल टाकलेले। तर आपल्याला तेल 2 वेळा टाकायचे, एकदा भाजी टाकताना टाकायचं आणि त्याच्यानंतर शिजत आली की टाकायचं। तर आपण बघा जिरं टाकून घेतलेत, त्यानंतर सुद्धा कुटलेला भरपूर असा लसूण टाकलेला आहे आणि त्यानंतर 2 चिरून घेतलेले कांदे टाकलेले आहेत। तर ही भाजी करताना नेहमी लसूण मिरची जास्त घाला, खूप चव लागते ह्या भाजीला। तर भरपूर असा लसूण, 2 कांदे परतायला ठेवलेले आहेत। तर कांदा लसूण आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण कुटून घेतलेली मिरची टाकलेली आहे। तर तिखट तुमच्या आवडीनुसार कशी करायची ते तुम्ही करू शकता। तर आपण इथं बघा मिरची पण टाकून घेतली, फोडणी चांगली बघा ही लाल परतून घ्यायची। तर लाल परतून घेतली मस्त, त्याच्यावर थोडासा हिंग टाकून घेतलेला आपण। हिंग टाकून पुन्हा एकदा ही फोडणी आपल्याला चांगली बघा अशी परतून घ्यायची। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा जी आपण डाळ भिजवलेली आहे ती टाकून घ्यायची। तर फोडणीमध्येच मी मुगाची डाळ टाकली। तुम्हाला जर डाळीच्या ऐवजी शेंगदाण्याचा कूट, हरभऱ्याची डाळ तुम्ही टाकू शकता, तुरीची पण टाकू शकता। अगदी नाहीच जरी डाळ टाकली तरी छान साधी भाजी पण मस्त लागते चवीला। आता फोडणी चांगली परतली, धुतलेली भाजी लगेच वरून टाकून द्यायची आणि मस्त अशी भाजी आपल्याला ही खालवर करून घ्यायची। तर भाजीतलं पाणी बघा पूर्ण नितळून घेतलेलं आहे आपण। तर ह्या भाज्या बघा वर्षातनं एकदाच खायला भेटतात। तर शक्यतो ही भाजी आपल्याला हिवाळ्यामध्ये जेव्हा गहू पेरणी होती किंवा हरभरा गहू त्या काळातच ही भाजी आपल्याला भेटली जाते। तर ह्या भाजीला अगदी काही पेरण्या विरण्याची काही गरज नसती, ही अशीच बघा आपोआप उगवती, निसर्गाची देणगी आहे। आणि छान अशी ही भाजी बघा चिलाची आपण ही परतायला टाकलेली आहे। वरून चवीला इथं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकून भाजी चांगली खालवर करून घ्यायची। तर ह्या भाजीने कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे काही होत नाही, पोट दुखत नाही, काही होत नाही। तर ही भाजी भाकरी बरोबर, भाजी बरोबर एवढी भारी लागते ना। तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी एकदा आणा आणि करून खा, कारण की ही भाजी वर्षाच्या वर्षालाच मिळते आपल्याला। तर बघा भाजी आपण इथे टाकलेली आहे, वरून झाकण टाकूया आणि मस्त वाफेवर ह्या भाजीला आपण शिजून घेऊया। तर गॅस मी मोठाच ठेवला होता आणि मोठा गॅस करून भाजीला जेवढं पाणी सुटलं तेवढ्या पाण्यामध्येच बघा ही भाजी मस्त आपली शिजत आलेली आहे। तर भाजीतलं पूर्ण पाणी भाजीने शोषून घेतलेलं आहे। आपल्याला अंगचं पाण्यातच भाजी शिजवायची, वेगळं पाण्याची काही गरज नाही। तर इथं बघा भाजी मस्त आपली आता होत आलेली आहे। तर पुन्हा हिला आपण 1 मिनिट 2 मिनिटं फक्त झाकण टाकूया, कारण भाजी आपल्याला छान शिजवायची। कारण भाजी खाल्ल्यानंतर आपल्याला कुठलाही त्रास नकोय, कारण की ही भाजी आपण जास्त खाण्यात नसती, वर्षात एकदाच आपण ही भाजी खातो। त्यामुळे भाजी चांगली शिजून घ्यायची। तर इथं बघा आता झाकण टाकलं होतं 2 मिनिटं, झाकण काढून घेतले आणि पुन्हा एकदा भाजी आपण हलवून बघितली। तर भाजी बघा आता होत आली। मी हिला परत वरनं थोडंसं असं तेल टाकलं होतं आणि पुन्हा एकदा ही परतून घेतलेली आहे। तर भाजी आपली छान तयार झालेली, ते एका भांड्यात लगेचच काढून घेऊया। तर भाजी बघा एका भांड्यात काढून घेतली। तर मस्त अशी आपण ही चिलाची गावरान भाजी तयार केलेली आहे।
तर वर्षातनं एकदा तुम्ही ही भाजी नक्की खा. चवीला एकदम भारी लागते. शिळ्या भाकरी बरोबर तर एकदम भारी लागते. तर अशा पद्धतीची चिलाची भाजी तुम्ही नक्की करून बघा. आणि आजची रेसिपी जर माझी आवडली असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.